नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आमचे ब्लॅक आउटफिट्स आणि हलव्याचे दागिने बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा हा ब्लॉग असणार आहे संक्रांती स्पेशल. येस, तर ही आमची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे आणि त्यानिमित्तानेच आम्ही घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सो त्यासाठी आम्ही आता आलो आहोत गावी. ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आम्ही काय काय डेकोरेशन्स केले, काय काय प्रिपरेशन्स केले, हे सगळं या ब्लॉगमध्ये असेल. चला तर बघूया कसं केलं आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरी. संक्रांत म्हटलं की ब्लॅक साडी ही आलीच. तर आता आम्ही आलो आहोत साडी शॉपिंगसाठी पेशवाईमध्ये, जे ठाण्यातच आहे. तर इथे मला ॲक्च्युली 2 साड्या खूप जास्त आवडल्या होत्या आणि त्यातून एक कोणती तरी डिसाईड करणं खूप अवघड जात होतं. बट ॲट लास्ट मी ही रोज गोल्ड बॉर्डरवाली साडी डन केली बिकॉज मला ती थोडी लाईक युनिक टाईप्स वाटली. हे असलं एक बेल्ट घ्या फटाफट साडी नेसण्यासाठी. आज काय स्पेशल? सोयाचाप. मलाही सोयाचाप. काय काय गोड गोड खाते ग? बघ माझ्या बघ, आता माझी प्लेट दाखवतो. सोबतच काढून घेते मी खूप. ठाण्याहून आमची 9 वाजताची ट्रेन होती आणि म्हणूनच आम्ही ऑफिसनंतर डायरेक्टली डिनर केला आणि मग स्टेशनला गेलो. हॅलो मित्रांनो, तुझाच आवाज नाही येते. आता आपण ठाणे स्टेशनला आहोत. माझ्या मागे ही दादर हुबली ट्रेन आली आहे. तिच्यानंतर जस्ट तिच्या मागेच असते ती आपली महालक्ष्मी ट्रेन. ही एकदा गेली की आपली महालक्ष्मी येते. बोनेटला बोनेट चिटकवून मागेच आहे. काय बोनेटला बोनेट अरे चिटकवून यार, मागेच तसं नाही. ही आता इकडे आहे ना, ती मुलुंड नाहूर पर्यंत वगैरे आली असेल. महालक्ष्मी ट्रेनने चालली महालक्ष्मीला. आपण सकाळी किती वाजता पोहोचणार? 6 ऑलमोस्ट 6 कोल्हापूरचा आहेस तू, तुला माहित नाही. तू कोल्हापूरला 7ला पोहोचते. आपण किती वाजता उतरणार? 6. जेवण झालंय, जाऊन झोपायचं आता. जाऊन झोपायचं ट्रेनमध्ये, गावी नाही. हा ट्रेन गावी खूप काम आहेत. तुला 40-50 बायकांच्या पाया पडायचं. 40-50 बायकांच्या पाया पडायचं. मला या मुलांचं हेच कळत नाही की पाया पडायचं याच्यावर का एवढं लाईक एनहान्स एवढं याला का करतात. लाईक हळदी कुंकू करायचं असं पण बोलू शकतो, बट नाही. बायकोला टोमनेच मारले पाहिजे आणि चिडवलंच पाहिजे. सगळे नवरे असे असतात की काय काय माहिती. माझाच असा आहे, कुणाच ठेवू. कमेंट मध्ये सांगा काय कमेंट. आपण एवढ्या एक्स्ट्रीम CST एंडला बसलोय. आय जस्ट विश की आपला डब्बा त्या साईडला नको यायला. आणि जे अनपेक्षित होतं तेच घडलं. आमची बोगी कल्याण एंडला चालली, त्यामुळे धावत पळत जाऊन आम्हाला ट्रेन पकडावी लागली. तर गावी गेल्यावर सर्वप्रथम आम्ही हळदी कुंकवाला आलेल्या लेडीजला जे वाण द्यायचं असतं त्याची शॉपिंग केली आणि बाकी डेकोरेशनसाठी लागणाऱ्या आयटम्सची सुद्धा शॉपिंग केली आणि घरी येऊन लगेच डेकोरेशनच्या तयारीला लागलो. दागिने आहेत. आता हे मला वेअर करायचे. आपल्याला माझं पण आहे ते. अरे पण चल मला युनिक दिसते ते माझं. युनिक सगळं सेम.
The next day. आपण आता आलो आहोत दत्तवडा जयसिंगपूर इथे. इथला हा कढी वडा आणि हा पेटीपाव सोबतचा वडा जो वडापाव आहे. हा पेटीपाव हा हाफच असतो का? नाही, त्याला तो तसं ट्रँग्युलर कापतात. तो असं मोठी लादी असते, त्याचं कटिंग केलेलं असतं ते. हे समोर आल्यावर आय वॉज लाईक की माझी पहिली रिॲक्शन हीच होती की हे खायचं कसं. आय मीन आपण बेसिकली आपण काय करतो, पावला ओपन करतो, त्याच्यामध्ये वडा टाकतो आणि मग खातो. यामध्ये ओपन करून याच्यात हे कसं बसेल त्याच्यात नाही बसत ते, माहिती ते आहे. सेपरेट खायचं. खायचं कसं ते त्याच्या हां चपाती भाजी सगळं खायचं. ओके, पण दिस इज टायनी, दिस इज टू मच. नाही, ते टायनी नाही आहे, ते खूप जास्त मोठं आहे, जाड आहे ते. पेटीपाव आहे तो. हा आहे कढी वडा आणि ह्याला आपण कसं खायचं, कढीसोबत मिक्स करायचं. नाही, तू पावचा खूपच टायनी पीस खाल्लास. वडापाव नाही, पण काय तर युनिक म्हणून मस्त. ओके, मी टेस्ट करून सांगते कसं आहे. असंच करायचं. फक्त आउटर लेअर ठीक असते, त्यामुळं आतली भाजी पण घे. हा घेतली थोडी. हा टू मच लाईक आपला ठीक आहे. कसं आहे, आता हे खाऊन बघ. छान आहे. तर ब्रेकफास्ट नंतर आता आम्ही आलो आहोत खिद्रापूरला कोपेश्वर टेम्पलमध्ये. आणि आज कोइन्सिडेंटली खिद्रापूरची जत्रा सुद्धा होती, सो इथे गर्दी फार होती. तर आज इथे जत्रा असल्यामुळे मंदिराला डेकोरेट सुद्धा खूप मस्त केलं होतं. मस्त कलरफुल फ्लावर्स यूज केले होते आणि डेकोरेट केलं होतं. ते बघायला खूप जास्त सुंदर वाटत होतं. ऑल्सो मंदिराच्या बाहेर खूप असे वेगवेगळे स्टॉल्स होते. काही फूड आयटम्सचे होते, काही शॉपिंगसाठी होते. तर तुम्हाला आमचा हा संक्रांत स्पेशल ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. ऑल्सो डोंट फॉरगेट टू लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. बाय.